विजयी टीम इंडियाची नरिमन पॉइंट ते वानखेडे स्टेडियम पर्यंत विजय मिरवणूक, मुंबईकरांचा प्रचंड प्रतिसाद। तर टीम इंडियाचं मुंबईकरांकडून जल्लोषात स्वागत, तर खेळाडूंनी देखील मानले आहेत चाहत्यांचे आभार। टीम इंडियाचं स्वागत करायला मरीन ड्राईव्हवर मुंबईकरांचा जनसागर, पावसामध्ये देखील मुंबईकर लाडक्या टीम इंडियाच्या स्वागताला। टीम इंडियाच्या स्वागताला आलेले हजारो चाहते घरी अनवाणी परतले, वानखेडे स्टेडियम बाहेर चाहत्यांच्या चपलांचा खच। विश्वचषक विजेत्या संघातील मुंबईकर खेळाडूंचा आज होणार सत्कार। आज विधिमंडळात रोहित शर्मा, शिवम दुबे आणि सूर्यकुमार यादव आणि जयस्वालचा देखील सन्मान केला जाणार। दानवेंच्या निलंबनाचा कालावधी कमी, आजपासून अंबादास दानवे कामकाजात होणार सहभागी, तर निलंबनाचा कालावधी 5 ऐवजी 3 दिवसांवर। विधान परिषदेचा अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस, 11 जागांसाठी 12 उमेदवारांचे अर्ज दाखल। निवडणूक बिनविरोध होणार की नाही अद्यापही अस्पष्ट। किनारपट्टीसह पश्चिम घाट परिसरात 5 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज, हवामान विभागाचा अंदाज। तर सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट। सोरेन पुन्हा झारखंडचे मुख्यमंत्री, जामिनावर बाहेर येताच घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ, तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदी विराजमान। पंतप्रधान नरेंद्र मोदी 8 आणि 9 जुलैला रशिया दौऱ्यावर, युक्रेन रशिया युद्धानंतर पहिलीच भेट, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी संवाद साधणार।